नमस्कार मित्रांनो. काही संधी आयुष्यात एकदाच येतात आणि त्या ओळखल्या तर आयुष्य मात्र बदलतं. कुंभ राशीसाठी मे महिना अगदी तसाच आहे. हा फक्त एक साधारण महिना नाही, तर निर्णय घेण्याचा, प्रत्यक्ष कृती करण्याचा आणि भविष्य घडवण्याचा शेवटचा टप्पा आहे. कारण गुरु जो तुम्ही तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे, हा त्याचा शेवटचा महिना आहे. जूनपासून परिस्थिती बदलणार आहे. पण त्याआधी हा एक महिना तुम्हाला सगळं काही देण्यासाठी तयार आहे. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा मूलतः स्वभाव वेगळा विचार करणं, इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडणं आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं. तुम्ही क्राउड फॉलोअर अजिबात नाही. तुम्ही स्वतःचा मार्ग बनवता. आणि या महिन्यात तुमच्या या स्वभावाला ग्रहांची संपूर्णपणे साथ मिळणार आहे. या महिन्यात तुम्ही जे काही ठरवाल, जे काही प्लॅनिंग कराल, ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात निश्चितच असेल. हा महिना खरं तर वाट बघण्याचा नाही, प्रत्यक्ष ॲक्शन घेण्याचा आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यात तुमचं हेल्थ खूपच चांगल्या स्तरावर असेल. तुमच्यात एनर्जी असेल, कॉन्फिडन्स हाय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मेंटल क्लॅरिटी तुमच्यात दिसून येईल. ज्या गोष्टी आधी कन्फ्युजिंग वाटत होत्या, त्या आता स्पष्ट दिसायला लागतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. नवीन काम, नवीन लोक, नवीन संधी. तुम्ही सतत कामामध्ये असाल, मूव्हमेंटमध्ये असाल आणि या सगळ्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या कामावर निश्चितच दिसून येईल. या महिन्यात एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे तुमची कामं सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुम्हाला योग्य वेळी योग्य लोकांची मदत मिळेल आणि तुम्हाला वाटेल, "हो, आत्ता गोष्टी माझ्या बाजूने चाललेल्या आहे." आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. नवी इन्कम सोर्सेस तयार होतील आणि इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अंदाज बऱ्याच प्रमाणात अचूक ठरतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदा देणारा आहे. लाँग टर्म असो किंवा शॉर्ट टर्म, दोन्हींमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतात. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर थोडासा मिक्स्ड फील इथे येऊ शकतो. कधी-कधी घरात तणाव असेल, काही मतभेद होऊ शकतात किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याच्या संदर्भात काही चिंता सुद्धा निर्माण होऊ शकतात. पण याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवर किंवा कामावर होणार नाही. या महिन्यात नवीन घर घेणं, स्थलांतर करणं किंवा घराशी संबंधित मोठे निर्णय घेणं हे शक्य होईल. नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना खूपच सुंदर आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं नातं अधिकच दृढ होईल, मजबूत होईल. तुमच्यामध्ये एक समज, एक कनेक्शन वाढेल. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन रिलेशनशिप सुरू करण्याकरता किंवा त्याची शक्यता ही या महिन्यामध्ये उत्तमच आहे. वैवाहिक जीवनाच्या बाबतीतही हा महिना पॉझिटिव्ह आहे. गेल्या काही दिवसात जर काही तणाव झालेले असतील तर ते आता हळूहळू कमी होऊ लागतील. पंधरवड्यानंतर तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं अधिक स्मूथ, सपोर्टिव्ह होईल. करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. विशेषतः पंधरवड्यानंतर तुमचं काम वाढेल, फिरणं वाढेल आणि तुम्हाला महत्त्वाचे निर्णय झटपट घ्यावे लागतील. पण इथे तुमचा एक महत्त्वाची स्ट्रेंथ जी की तुम्ही विचारात घ्यायला हवी, ती म्हणजे तुमची क्लॅरिटी आणि तुमचा वेगळी विचारसरणी. आणि त्याचाच वापर तुम्ही या महिन्यात निश्चितच करणार आहात. एकंदरीतच पाहायचं झालं, तर हा महिना तुमच्यासाठी थिंक लेस, ॲक्ट मोर असा आहे. वाट पाहणं थांबवा, प्रत्यक्ष कृती करा. कारण ही संधी परत येणार नाही. आणि एक गोष्ट मात्र थोडी लक्षात ठेवणं गरजेचं राहील, ती म्हणजे दिनांक 17 ते 22-23 मेच्या दरम्यान घरातील वातावरण थोडं ढवळून निघेल. नातेसंबंधामध्ये ताण येऊ शकतो. म्हणून या काळात थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. या महिन्याच्या 1 आणि 31 तारखेला पौर्णिमा आहे आणि 16 तारखेला अमावास्या आहे. साधारणतः या काळामध्ये मोठे निर्णय घेणं, वादविवाद करणं,
कागदोपत्री व्यवहार टाळणं हे महत्वाचं राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलेला आहे. जर तुम्ही या संधीचा योग्य वापर केला, तर आगामी काळ हा तुमच्यासाठी खूपच सोपा आणि सुलभ होईल. शेवटी वेगळ्या मार्गावरून जाणारी माणसंच आयुष्य घडवतात. धन्यवाद.